हनुमान चालिसा म्हणली म्हणून राणा दाम्पत्यांना ज्या व्यक्तीनं ज्या मुख्यमंत्र्यांना अटक केले ते माननीय उद्धव ठाकरे. आणि जो कोणी जय श्रीराम म्हणतो त्याला मी हरामखोर म्हणतो किंवा हिंदू धर्माच्या विरोधामध्ये भाजपला विरोध करता करता रामांच्या विरोधामध्ये प्रभू रामांच्या विरोधामध्ये हे लोक कधी गेले हे यांनाच कळलं नाही. काही चार हिरव्या मतासाठी या लोकांनी आपली अस्मिता सोडली आणि हे हिंदूंनाच आणि देवदेवतांना शिव्या देऊ लागले. आज यांची अवस्था अशी झाली आहे, फक्त पक्षामध्ये बोटावर मोजण्या इतके लोक उरलेले आहेत. आता आपला पक्ष वाचवण्यासाठी म्हणा किंवा आपली जी आपण इमेज घातली आहे ती इमेज चांगली करण्यासाठी आता यांना परत रामाचा धावा करावा लागतोय. हे दुर्दैव आहे आणि ही एक यशसुद्धा आहे श्रीरामाच्या भक्तांचं किंवा ह्या पूर्ण महाराष्ट्राचं. उद्धव ठाकरेंना राजकारणासाठी परत रामाचा धावा करावा लागतोय. जी शिवसेना बाळासाहेबांनी वाढवली त्या शिवसेनेचे 3-13 यांनी वाजवून ठेवलेत. आता उरले सुरले काय आहेत असे स्टंट करून आपण कसे हिंदुत्ववादी आहोत, आपण कसं हिंदू आहोत, आपण कसं रामांचे भक्त आहोत हे दाखवायचा हे प्रयत्न करतात. आता म्हणून यांना कॉन्फरन्स घेऊन सांगावं लागतंय की आता आम्ही ऑपरेशन रामरक्षा चालू करतोय किंवा आम्ही हे असं अभियान आंदोलन चालू करतोय आणि यातून सामूहिकपणे आपण हनुमान चालिसा म्हणू. ज्या हनुमान चालिसेला विरोध करणारे आता त्याच हनुमान चालिसेचा सहारा घेत आहेत. हा लबाडीपणा लोकांना नक्कीच कळणार आहे आणि लोक यांना परत उघडे पाडणार आहेत.